नमस्कार. आज आपण एकदम साधी, सोपी आणि चटपटीत अशी पालक पनीर भुर्जीची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झालं की आपण यामध्ये 1 टेबलस्पून जिरं ऍड करूयात व मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण इथे ऍड केलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या ऍड केलेल्या आहेत. 1 मिनिटभर आपण हे छानपैकी परतवून घेऊयात. आता आपण यामध्ये मसाले ऍड करूयात. इथे मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलाय. पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. 1 टेबलस्पून इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे व 1 टेबलस्पून आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. 2 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मसाले तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून इथे मी ऍड केलेला आहे. टोमॅटो आपल्याला पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे. सर्व मसाले आपण व्यवस्थित परतवून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण हे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत, जेणेकरून आपला टोमॅटो एकदम सॉफ्ट होईल. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आपला टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये पालक ऍड करूयात. पालकची पाने स्वच्छ धुवून घेऊन मग ती चिरून घेतलेली आहेत. 1 कप आपण इथे पालक ऍड केलेला आहे. साधारण अर्धी जुडी पालक मी घेतलेला आहे. आता आपण हा पालक सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात. पालक व्यवस्थित मिक्स करून झाला की मग आपण लो फ्लेमवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हा पालक व्यवस्थित सॉफ्ट करून घेणार आहोत. आपला पालक छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये पनीर ऍड करूयात. 250 ग्रॅम पनीर इथे मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही पनीर हाताने क्रम्बल करून सुद्धा घेऊ शकता, परंतु इथे मी 250 ग्रॅम पनीर किसणीने व्यवस्थित किसून घेतलेला आहे. पनीर ऍड केल्यानंतर आपण हा सर्व मसाला पुन्हा एकदा छानपैकी परतवून घेऊयात. मसाला व्यवस्थित परतवून झाला की आपण इथे अर्धा कप पाणी ऍड करणार आहोत व पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. ही पालक पनीरची भुर्जी चवीला अतिशय अप्रतिम लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवूयात व 3 ते 4 मिनिटं ही व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली पालक पनीरची भुर्जी एकदम रेडी आहे व याला रंगही अतिशय सुरेख आलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील.